काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. नमस्कार, मी अक्षय आणि उनाड भटकंतीच्या आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण या विशेष मालिकेमध्ये ऐकतो आहोत काही रोचक रंजक कथा, काही इतिहासातल्या गोष्टी, काही पुराणातले मजेशीर इंटरेस्टिंग प्रसंग. आणि आजची गोष्ट आहे अहिल्याबाई होळकर यांची. महाराणी अहिल्याबाई होळकर इतर भारतीय राण्यांइतक्या प्रसिद्ध का नाहीत? झाशीची राणी, रझिया सुलतान किंवा इतर राण्या त्यांच्या इतक्या अहिल्याबाई होळकर का प्रसिद्ध नाही? याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, इतिहासातील अनेक महान राण्यांविषयी तुम्हाला माहिती असेल. काश्मीरची राणी गिद्दा असो, दिल्ली सल्तनतची रझिया सुलतान असो किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई असो, भारतीय इतिहासात अनेक राण्या आणि महाराण्यांनी अद्भुत जीवनकथा लिहिल्या आहेत. पण एक राणी अशी आहे जिची कथा इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी दडून गेली आहे, जिच्याविषयी आपल्याला फारसं माहीत नाही. आजची आपली कथा त्याच महान राणीची आहे, जिच्या सन्मानार्थ अनेक कवींनी गौरवगाथा लिहिल्या. आणि ती राणी म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म 1725 साली जामखेड जवळील चांदी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे गावचे पाटील म्हणजे प्रमुख होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नव्हती, तरी सुद्धा माणकोजीरावांनी अहिल्याबाईंना घरीच वाचन लेखन वगैरे शिकवलं. अहिल्याबाई कोणत्याही राजघराण्यात जन्माला आलेल्या नव्हत्या, तरी सुद्धा त्या महाराणी कशा बनल्या त्याची कथा फार रंजक आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची ताकद कमी होत होती आणि दख्खनमध्ये मराठ्यांचं वर्चस्व वाढत होतं. पेशव्यांच्या आदेशानं मराठा सरदार उत्तर आणि दक्षिण भारतात मोहिमा राबवत होते. मालवा आणि राजस्थानातील अनेक राज्य मराठ्यांच्या आधिपत्याखाली आली. पेशवा बाजीरावांनी मालव्यातील जहागिरी आपल्या सरदारांना दिल्या. याच सरदारांपैकी एक होते मल्हारराव होळकर, ज्यांना 1730 मध्ये मालव्याची जहागीर मिळाली. मल्हाररावांनी इंदूरला राजधानी करून स्वतंत्र होळकर राज्याची स्थापना केली. त्यांचा एकमेव पुत्र होता खंडेराव. मल्हारराव अशा सुनेच्या शोधात होते जी भविष्यात राज्याची जबाबदारी पेलू शकेल. आणि एकदा मोहिमेवरून परत येताना ते चौंडी गावात थांबले. सायंकाळची वेळ होती. गावातील शिवमंदिरात आरती सुरू होती. आरती एका 7-8 वर्षाच्या लहान मुलीने केली होती आणि तिच्या मधुर स्वरानं मल्हारराव मोहित झाले. इतक्या लहान वयात तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि तेज होतं. मल्हाररावांनी विचारलं, ही मुलगी कोण आहे? आणि उत्तर मिळालं, ही आमच्या पाटील माणकोजी शिंदेची मुलगी आहे, अहिल्या. आणि हे ऐकताच मल्हाररावांनी माणकोजी शिंदेंशी ओळख करून घेतली आणि आपली ओळख करून दिल्यानंतर माणकोजींनी अत्यंत आदरानं त्यांना रात्रीचे पाहुणे म्हणून घरी आमंत्रण दिलं. मल्हाररावांना अहिल्या इतकी आवडली की त्यांनी तिला आपली सून बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. माणकोजीरावांनी तो सहज स्वीकारला आणि अशा प्रकारे एका खेडेगावातली एक साधी मुलगी फक्त 8व्या वर्षी होळकर राज्याची सून बनली. मंडळी, अहिल्याबाईंचं आयुष्य सोपं नव्हतं बरं का. पुढे त्यांना त्यांच्या आयुष्यात अतिशय मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला. वडिलांकडे असताना अहिल्याबाईंना शिक्षण, धर्मनिष्ठा आणि वडीलधाऱ्यांची सेवा याचे संस्कार मिळाले होते. आणि सासरी आल्यानंतर त्यांनी आपल्या सौम्य स्वभावानं संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकली आणि हळूहळू त्यांनी घरगुती जबाबदाऱ्या आणि सासऱ्यांच्या प्रोत्साहनानं राज्यकारभारही सांभाळायला सुरुवात केली. त्यांना एक मुलगा मालेराव आणि एक मुलगी मुक्ताबाई झाली. अहिल्याबाईंच्या प्रभावामुळे खंडेरावही राज्यकारभारात रस घेऊ लागले. प्रजा सुखी होती, राज्य समृद्ध होतं. पण 1754 साली भरतपूरच्या राजा सूरजमल जाटा विरुद्धच्या कुम्हेरच्या युद्धात खंडेरावांना वीरगती प्राप्त झाली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या. पतीच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी सती जाण्याचा विचार केला, पण सासरे मल्हाररावांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले, आता तूच माझा मुलगा आहेस. तू गेलीस तर मला कोण सांभाळणार? तुझ्यातच मला माझा खंडेराव दिसतो.
हे ऐकून अहिल्याबाईंनी सती जाण्याचा विचार सोडला आणि पूर्ण कर्तव्य भावनेनं राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. कालांतरानं मल्हाररावांचंही निधन झालं. अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला म्हणजे मालेरावांना राजगादीवर बसवलं. पण मालेराव जास्त काळ राज्य करू शकले नाहीत. मार्च 1767 मध्ये ते आजारी पडले आणि अवघ्या 22व्या वर्षी त्यांचं निधन झालं. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनं अहिल्याबाई दुःखानं कोलमडल्या. पण प्रजेच्या हितासाठी त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुन्हा राज्यकारभार हातात घेतला. याच काळात होळकर राज्यावर संकट येण्याची शक्यता होती. मात्र अहिल्याबाईंनी आपल्या बुद्धिमत्तेनं, धैर्यानं आणि राजकारणातील समजुतीनं आपलं राज्य सुरक्षित ठेवलं. त्यांनी सैन्य मजबूत केलं, महिलांची स्वतंत्र सेना तयार केली आणि शत्रूंना ठाम इशारा दिला. शेवटी कुठल्याही प्रकारे तलवार न उगारता अहिल्याबाईंनी होळकर राज्याची अखंडता आणि शांतता अबाधित ठेवली. यानंतर त्यांनी राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं. दरोडेखोरांचा बंदोबस्त केला, रस्ते, विहिरी, धर्मशाळा उभारल्या, व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं, कलावंत, विद्वान, कारागीर या सगळ्यांना आश्रय दिला. हे सारं काही अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत घडलं. त्यांची राजधानी माहेश्वर सांस्कृतिक, साहित्यिक आणि औद्योगिक केंद्र बनली. महेश्वरी साड्यांची परंपरा याच काळात रुजली. अहिल्याबाईंची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत मालव्यावर एकदाही आक्रमण झालं नाही. त्या केवळ कुशल प्रशासकच नव्हत्या, तर त्या महान दानशूरही होत्या. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसह भारतभरात अनेक मंदिरं, घाट, विहिरी आणि धर्मशाळा त्यांनी बांधून दिल्या. 1795 साली 70 वर्षांच्या वयात या महान राणीचं निधन झालं. पण त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर फक्त मराठ्यांच्याच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. मंडळी, तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं चरित्र माहीत होतं का? त्यांच्या कार्याविषयी माहिती होती का? तुम्हाला जी माहिती आहे ती आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि उनाड भटकंतीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बरं का. आणि लवकरच पुढच्या गोष्टीसह भेटूया.